एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. सर्वात आधी सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजाची जयंतीची खूप खूप शुभेच्छा. हा फक्त एक जयंती नसतो, हा एक सण असतो प्रत्येक मराठासाठी. आणि मला ह्याचा खूप आनंद वाटतो की हा ओन्ली महाराष्ट्रात नाही बल्कि पूर्ण जगात जे आहे हा सण साजरा केला जातो. कारण मी इथं हैदराबादमध्ये राहते, पण इकडं जे शिवाजी जयंती मनवतात, जे रॅलीज काढतात, जुलूस असतो, डोनेशन्स वगैरे असतात. मतलब हा गोष्टीचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की ज्यांना छत्रपती महाराजांचं चरित्रबद्दल माहिती आहे ते सगळे हा सण साजरा करतो. तर हा फक्त एक महाराष्ट्राच्या या मराठी लोकांचा जयंती नसतो, बल्कि हा पुरा दुनियात साजरा केला जातो. आणि शिवाजी महाराज पुरा दुनियाचे राजा आहेत. हा गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की मी एक मराठीची आहे. तर हाच विषयावर मी एक दोन लाईन मी साजरा करू असं वाटतं मला. तर भवानी मातेचा लेक तो, भवानी मातेचा लेक तो, मराठांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, झुकला नाही कुणासमोर, मोगलांचा तो बाप होता. आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडान गेला भरारा, संपला नाही आणि कधी संपणार नाही आमचा शिवाभावाचा दरारा. जनताचे शिवाजी राजा असं एकच होऊन गेले, जनताचे शिवाजी राजा असं एकच होऊन गेले, इतिहासाच्या पानामध्ये आपलं नाव कोरून गेला. तर जय भवानी, जय शिवाजी. सर्वात आधी माझी मराठी तेवढी छान नाही, बट मी आणि हे फर्स्ट टाईम आहे मी असं काय तर शायरीसारखं मी बोललेले आहे मराठीमध्ये, तेही मराठीमध्ये. तर अगर ह्याच्यामध्ये कुठं तर माझं शब्दांचं चूक झाले असेल तर मी फर्स्ट ऑफ ऑल त्याची माफी मागते. बट हा माझा कोशिश होता आणि हा माझं शिवाजी महाराजासाठी एक दोन शब्द होते जे मी शिकले आहे आणि मी ते सांगायचं मला इच्छा होती. तर यस, आपण वळूयात आपला मराठी बिग बॉस सीझन 6च्या रिव्ह्यूकडे. तर ऑफकोर्स सीझन 6 सुरू झालेला आहे आणि मी त्याचा रिव्ह्यू करायला मला टाईम भेटला नाही, कारण माझं परीक्षा चालत होते आणि मी आता माझं प्रॅक्टिकलसुद्धा मी संपवलेलं आहे आणि आता मला कोण रोखू शकत नाही रिव्ह्यू करायला. ॲक्च्युली मी रिव्ह्यू करत नव्हते, बट मी 1 घंटा तर काढत होते की शो बघायला, कारण हा सायरन वाजतोय, कारण इफ्तारची टाईम झालेली आहे. तर मी आपल्या सगळ्या लोकांना हा सुद्धा आजचं जे आहे की रमदान स्टार्ट झालेलं आहे, तर सगळे माझे मित्रमैत्रीण जे कुणी आहे त्यांनासुद्धा मी रमदानची मुबारक गोष्ट देते. हा सायरन त्याचंच आहे, ह्याचं डिस्टर्बन्स थोडं बहुत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी माफी मागते आहे. सो यस, तर बिग बॉस तर मी बघत होते, बट मला रिव्ह्यू करायला टाईम भेटत नव्हतं, कारण माझ्या परीक्षेची टायमिंग जी होती ती थोडासा मॅच करत नेत होतं, तर मला करायला जमलं नाही. बट मी पूर्ण बघत होते. तर आता माझी परीक्षा संपली आहे आणि मी आले आहे माझं एक्झॅक्ट रिव्ह्यू. माझ्या रिव्ह्यूमध्ये कुणासाठीही पार्शालिटी नसतो, ते प्युअर अँड क्लिअर असतो. तर आपण कालच्या एपिसोडपासून सुरुवात करूया. आणि कालच्या एपिसोडमध्ये जे बघितलं गेलं होतं की नॉमिनेशन्स तर झालेलं आहे फायनली, मतलब 2 पार्ट्समध्ये नॉमिनेशन हा आठवड्याला झालं आहे आणि कालच्याला ते नॉमिनेशन्स क्लिअर झालेले आहे. आणि कालच्या एपिसोडचे सुरुवात जे केलेलं होतं की बिग बॉसनी हा एक टास्क दिलं गेलं होतं, जे आपल्याला कालच्या एपिसोडने त्याचं पहिल्या एपिसोडमध्ये ते सुरू झालेलं आहे. तंटावतीचं एनी घालायचं टास्क जे गेलेलं आहे, जे 2 ग्रुप्समध्ये वाटले गेले आहे घरं, आणि तंटावतीचं एनी घालायचं आणि ह्याचे संचालक असतील एक टीमचे राखी आणि अनेक टीमची प्राजक्ता. तर असं ते टास्क होतं, ज्याच्यामध्ये फर्स्ट राऊंड जे आहे ते जिंकले होते टीम ए, यानी की प्राजक्ता, विशाल, रुचिता, प्रभू आणि रोशन. हा टीम ए टीम होता, तर त्यांनी जिंकलेली होती. तर त्यांना एक कोळाचं
रूम दाखवलेलं होतं बिग बॉसनी, कारण हा सीझन खूपच दरवाजेचा सीझन आहे. तर एक कोडा बिग बॉस देतात आणि ते अगर कोडा आपण करेक्टली आन्सर दिला त्या कोड्याचा, तर त्यांना अधिकार मिळतो की ऑपोजिशन टीममधून कुणाला बाद करायचं आहे. हा सिम्पली टास्क होता. तर एनी जो हटलेलं होतं ते प्राजक्ताची टीम, यानी की टीम एनी जिंकलेली होती. तर जर मध्ये जाऊन कोडा सांगायचं होतं, तर अनुश्रीला सिलेक्ट केलं गेलं होतं आणि अनुश्रीला एक कोडं विचारलं होतं बिग बॉसनी, जो एकचदा विचारलं होतं बिग बॉसनी. आणि मलासुद्धा ते मुश्किल आहे ते कोडा काय होतं सांगायला, कारण माझ्यासाठी सुद्धा ते खूपच कठीण होतं मराठी. आणि आन्सर मला आठवत आहे. आन्सर जे आहे आपलं चुलीचं जे आपण म्हणतो ना, ज्याच्यावर आपण काय तर ठुतो, वाटी वगैरे ठुतो आम्ही, तर त्याला स्टँडच बर्न जे म्हणतो ते आहे. तर ते आन्सर होतं. बट अनुश्री ते आन्सर देऊ शकली नाही. कारण ती आन्सर देऊ शकली नाही. तिला आता तिचं स्वतःच्या टीममधून 3 लोकांना तिला बाद करायचं होतं आणि तिने कुणाला केलं, एक प्रभूला केलं, जो फेअर होतं. माझ्यासाठी ते फेअर होतं, कारण प्रभू ऑपोजिशन टीमच्या ज्याला बिग बॉसने ह्या टीममध्ये गाठलेलं होतं, तर ती प्रभूला बाद केलेली आहे. सेकंड तिने रोशनला केलेला, हा कारण की रोशन आत्ता तरी रेडी नाही आहे, कारण तो खूपच कमी बोलतो, हा कारण ती दिली. आणि तिसरं नाव जो ट्विस्ट होतं, तर हाच ट्विस्ट होता की त्यांनी विशालचं नाव घेतलेलं आहे, जो की विशाल द टोलीचं मालक आहे आणि जे टोलीचे हे लोक प्रजा आहे, तर त्यांनी विशालचंच नाव घेतलेलं आहे. आणि कारण ती म्हटली की बिग बॉस माझ्याकडे असं काय कारण नाही त्याला काढायचं, पण मला त्याला काढायची आहे. तो हा एक शॉकिंग ट्विस्ट होता. तर तुम्हाला काय वाटतं की जसं अनुश्री बाहेर आली, ती म्हटली की मला काय समजलं नाही आणि मी विशालचं नाव ह्याच्यासाठी घेतली कारण आमचं बोलणं झालं होतं, ज्याच्यामध्ये विशाल ला तेवढी इच्छा नव्हती बनायची. आणि प्राजक्ता जेव्हा मी आज जात होते, तेव्हा प्राजक्तानं मला म्हणते होती की मला कॅप्टन बनायचं आहे, तर मी तिचं नाव ऑब्व्हियसली मी घेतली नाही. तर तुम्हाला काय वाटतं की अनुश्रीचा हा तिला समजलं नाही या तिचा प्लॅन होता, तुम्हाला काय वाटतं? जसं मी बघते, मला हा तेवढं पटलेलं नाही की तिला ते समजलेलं नाही. एक गोष्ट तर, कारण तिला प्राजक्तासोबत आधीपासूनच तिचं जमत नव्हतं आणि प्रत्येक नॉमिनेशन प्राजक्ताचं नाव ती काढते आणि प्राजक्तासुद्धा अनुश्रीच्या काढत असते. आणि हा एक चांगला संधी होतं अनुश्रीला हा दाखवायचा की ती टोलीची मेंबर आहे, कारण ती टोलीकडे तीच सांगत असते की मी तुमच्याकडेच आहे, मी फक्त त्यांच्यासोबत एक मैत्री करून ठेवत आहे. तर हा एक जो अनुश्रीचा स्टेप होता आणि आज त्याच्यानंतर तिच्या अनुश्रीची जे वाक्य होते आणि तिचं जे रडायचं जे स्टार्ट होतं की हा म्हणत की मला असं वाटलंच नव्हतं की विशालला ला काढायचं, बट विशालची जी बोलणी झालेली होती त्याच्यासोबत मी हा निर्णय दिलेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल एकतर मला असं वाटत नाही की अनुश्री इथं तिला समजलं नाही असं नाही, ती व्हेरी स्मार्ट मूव केली आहे तिनं हा विशालला बाहेर काढून. आणि दुसरी चीज मला इतकं आश्चर्य वाटलेलं हे आहे की विशालला ह्याचा इफेक्ट झालेलं होतं. विशालला आवडलेलं नाही की अनुश्रीनं त्याला काढलेलं आहे कॅप्टन्सीच्या ह्याच्यामधून, बट विशालला हा व्यक्त केला नाही. विशाल इन रिव्हर्स तिला समजवतं आहे, इट्स ओके, मला ठीक आहे, तुझं आणि माझ्यामध्ये ऑप्शन आला असतं तर मी तुलाच चुनलं होतं, मी माझं व्यक्तित्व असंच आहे, माझी बहिणीला जर ब्ला ब्ला ब्ला, हा विशालचं मत होता का. बट जेव्हा अनुश्री तिथं नव्हती तेव्हा विशाल वॉज व्हेरी क्लिअर, ती मला काढून चुकीचं काम केलेली आहे, कारण आता तिला ऑपोजिशनवाले बनू देणार नाही. कारण अगर तिला बनायचं होतं या टोलीच्या कुणाला तर बनवायचं होतं, तर त्याचं हा गेममध्ये राहायचं तितकंच जरुरीचं होतं, असं विशालचं मत होतं. बट विशालने हा व्यक्त केला नाही. विशाल बॅलन्स करतो आतासुद्धा की टोली असा एक गँग राहावा आणि त्याच्यामध्ये अनुश्री राहायची कोशिश करते. तो हा जो अनुश्रीचं खेळ होतं की मला समजलेलं नाही, तर मला तर असं वाटत नाही की तिला समजलं नाही. शी वॉज अ व्हेरी स्मार्ट मूव तिनं केलेली आहे की एकच झटक्यात तिनं विशालला काढलेली आहे. सो ह्याच्यानंतर परत एकदा
वेणी घालायची फेरी झालेली होती. त्याच्यामध्ये सुद्धा प्राजक्ताच्या टीम यानी ए टीम विजय झालेली होती. तर हा ए टीम विजय झाल्यानंतर जे रूममध्ये कोडा सोडवायला कुणाला जायचं होतं तर ते विशालने गेलं होतं आणि विशालसुद्धा चुकले होते कोडा सोडवायच्या ह्याच्यामध्ये. तर विशालला चान्स नव्हता ऑपोजिशन टीममधलं कुणाला तर बात करायचा, कारण तो कोडा सोडवलेला नव्हता, चुकीचा आन्सर दिला होता. तर ह्याच्या आधीसुद्धा एक राऊंड झालेला होता वेणी घालायचं, ज्याच्यामध्ये एकमत नाही होत होतं प्राजक्ता आणि राखीमध्ये. तर बिग बॉसने ऑप्शन दिलं की तुमचं एकमत होत नाही, कोई बात नाही, तुम्ही दोघं आपल्या टीममधून 2 व्यक्तीला बाद करा आणि आपण गेम पुढे करूया. तर राखीने इथं राकेश आणि सागरचं नाव घेतलेली आहे आणि प्राजक्ता जे आहे प्राजक्ताने अनुश्री आणि स्वतःचं नाव दिलं होतं बाद करायला. ह्याच्यामध्ये तिनं विचारलेलं होतं विशालकडून की हा आठवडा तर मी सेफ होणार आहे, पण नेक्स्ट आठवड्याला मला इम्युनिटी पाहिजे लागणार, तर त्याला तुम्ही मला हेल्प करायचं. तर मी हा कॅप्टन्सीमधून मी रेसमधून मी बाहेर जाणार. तर हा डील झाले त्यांच्यामध्ये. तसं प्राजक्तानी आणि अनुश्री ह्याच्यामधून बाहेर आले आणि रुचिता एकटी ए टीममधून राहिली कॅप्टन्सीच्या टास्कसाठी. तर जेव्हा विशालने हा कोडा सोडवलेला नव्हता, तर जे विशालची टीममध्ये जे ए टीममध्ये एकमेव जे उरलेली होती रुचिता, त्यांनासुद्धा बिग बॉसने बाद केलेला आहे. जे कंटेंडर्स बनले आहे कॅप्टन्सीसाठी ते आहे सचिन, दीपाली आणि तन्वी. हा 3 लोक बनलेले आहेत कॅप्टन्सीचे दावेदार. तर ह्याच्यानंतर अनुश्री आले टीम एकडे विशालकडे येऊन, मला त्यांच्या टीममधून कुणाला बी कॅप्टन बनवायचं नाही, मी प्रयत्न करणार की त्यांनी कोण बी कॅप्टन बनू नाही, असं ती तिथं म्हटलेली आहे. आता आपण एपिसोडमध्ये बघूया की अनुश्री किती पर आपलं शब्दांवर राहते, ती टोलीकडे राहते या खुदच टुलून मुलून कुठं तर जाते, आपण हा एपिसोडमध्ये बघूया. तर ह्याच्यानंतर प्रभू जे आहे तेव्हाला आपला नेहमीच्या टीमकडे, तन्वीच्या टीमकडे, आणि तो सांगत होता की प्राजक्ताने काय डील केलेलं आहे आणि काय अनुश्री म्हटलेली आहे तिथं की मला त्यांच्यामधलं कोण कॅप्टन नको आहे. आणि तर तन्वी म्हणत होती की मी तुम्हाला म्हटले होती ती इकडची तिकडची दोन्ही नावमध्ये पाय उठवून चालत आहे. तर बेसिकली अनुश्रीबद्दल जे तन्वीची मतं जे होते आधीपासूनच ती करेक्ट ॲनालिसिस करत होती की तन्वीकडची नाही, अनुश्री तिकडचीच आहे. हा तन्वीचे ॲनालिसिस खूप चांगले होते आणि तन्वी आधीपासूनच ती मानत नव्हती अनुश्रीला. हां, ती राहत होती बट ती मानत नव्हती. तर तन्वीची मला गेम प्लॅन खूप छान आवडतो. तर ॲक्च्युली मी एक क्लिअरसुद्धा मी कराय असं वाटतं की परवा जे नॉमिनेशन्स झालेले होते त्याच्यामध्ये विशालनी एक वाक्य म्हटलेलं होतं की प्रभू कसं जात नाही, लोक कसं प्रभूला काय बघून ठेवत आहेत, हा प्रश्न विशालचा आला होता. तर मला त्याचं आन्सर मला द्यायचं आहे की प्रभू कसं दिसतोय. आणि की विशालने म्हटलं की मला प्रभू घरात कुठं दिसत नाही आणि मी जेव्हा प्रभूला बघायचं असेल तर मी तन्वीला बघतो, कारण ती तिच्यासोबतच असतो. तर मी हा क्लिअर असं ठरले की विशाल की प्रभू कसं राहतो ह्या घरात. तर प्रभूचे मतं जे आहेत ते खूपच क्लिअर आहेत. तो कुठंही राहू ते त्याचं व्यक्तित्व जे आहे ते तसंच आहे. स्टार्टिंगपासून तुम्ही प्रभूला बघितलं असेल तर प्रभू आत्तापर्यंत चेंज झालेलाच नाही. त्याचे जे मतं आहेत ते मतावर ते प्रत्येक वेळेला वो ठाम असतो, त्याच्या मतामध्ये चेंज नाही आणि ते कुणाला भेट नाही. ते समोर काय विशाल राहू दे, राकेश राहू दे, कोणीही राहू दे, तो कुणालाही भेटणार नाही. आणि हा प्रभूला एक सगळ्यात स्पेशली एक जागा ते निर्माण केलेला आहे प्रभूनी. तर हा कारण आहे प्रभू शोमध्ये राहतो. आणि दुसरं कारण आहे द विश ही फाईट्स विथ यू, मतलब विशालसोबत जे जसं ठामपणे तो भांडत असतो, आपले मुद्दे ठेवत असतो, हा कारण आहे प्रभू हा घरात राहण्याची. तर जे विशाल तुम्ही म्हटलं होतं की मी त्याला हुडकायचं आहे, बघायचं आहे, तर मी तन्वीला बघतो. तर आम्हाला ॲज अ ऑडियन्स आम्हाला
प्रभू विथआउट तन्वीसुद्धा दिसतो. आणि तुम्ही कालचं एपिसोड बघितला असेल तर काल प्रभू जे आहे विशालच्या टीममध्ये होता आणि जे प्रामाणिकपणानं विशालच्या टीममध्ये ते खेळत होतं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑपोजिशन टीम जे आहे, तन्वीच जे राकेश ज्यांच्यासोबत तो दिवसभर बसतो त्यांच्या ऑपोजिशनमध्ये असून सुद्धा तो प्रामाणिकपणे टास्क करत होता आणि फुल ऑन मोडमध्ये वो टास्क करत होता. तर हा एक विषय आहे प्रभू हा घरात राहण्याची. आणि जेव्हा प्रभूची एंट्री झाली होती घरामध्ये, मी कधी मानून घेतलं नव्हती की मी प्रभूसाठी कधी असं बोलणार. बट मी बऱ्याचदा मी जेव्हा एपिसोड बघत होते, मी रिव्ह्यू केलेले नाही, बट मी बऱ्याचदा म्हटले की प्रभू आय एम लाइकिंग हिम. मी कधी मानून घेतलं नव्हती जेव्हा प्रभूची एंट्री झाली होती की मी कधी हा शब्द त्याच्यासाठी वापरणार, कारण मला त्याची उम्मीदच नव्हती की प्रभू कारण असं काय तर करेल. बट डे बाय डे मी प्रभूची प्रगती बघते आहे ना, की द वे ही इज बीइंग विथ हिमसेल्फ, इरेस्पेक्टिव्ह त्याची काम्या जे बी आहे घरात. जे रुचिताने म्हटलेली होती की मी बराबरच्या लोकांना जबाब देते, जे मला अजिबात आवडलेलं नाही. प्रभूच्या बाबतची म्हटलं होती ते मला आवडलेलं नाही. तर हा जो त्याचं एक स्पेशल स्थान निर्माण करतो, हा एक कारण आहे विशाल, की प्रभू हा घरात राहतोय. ओके. तर ह्याच्यानंतर जे आहे सकाळ झालेली आहे आणि सकाळी आपल्याला एक प्री प्लॅन्ड ड्रामा राखीचं आपल्याला बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये प्राजक्ता आणि राखी मिळून एक ड्रामा केलेले आहे, ज्याच्यामध्ये सचिनसुद्धा आडॉन आहे की तू माझ्यावर पाणी घाल, मी तुझ्यावर पीठ घालते. तर हा ड्रामा होता ह्या एपिसोडमध्ये माहिती झाला. बट जितकं प्रोमो बघण्यामध्ये मजा आलेली होती तितकंच बोरिंग एपिसोड बघण्यामध्ये आलेली होती, की हा ड्रामा खूपच बोरिंग होता आणि खूपच जास्ती लॅग झालेलं होतं, की कधी संपणार हा ड्रामा असं झालेलं होतं. तर तितकं आवडलं नाही जितकं प्रोमोमध्ये बघून खुशी झालेली होती. तर हा होता कालचा एपिसोड. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कॅप्टन्सी टास्क, ज्याच्यामध्ये दीपाली, सचिन आणि तन्वी असणार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्यासोबत कोणी जोडीदार बी राहणार आहे आणि त्यांना किल्ल्या शोधायच्या आहे कुफलची, आणि कुणाची तर किल्ली खुलती ते बनणार कॅप्टन. आणि बऱ्याच काही प्रोमोस आलेला आहे ज्याच्यामध्ये रुचिता झोपत आहे आणि तन्वी तिला उठवायची कोशिश करत आहे. आणि हा प्रोमोसनं असं वाटतोय की कुठेतरी तन्वी कॅप्टन झालेली आहे आणि हाच कारण आहे रुचिताचं झोपायचं, कारण तिला तन्वीची कॅप्टन्सी तर उडवायचाच असतो. तर हा असं वाटतं की रुचिताची एक शब्द बी होता की मला तिच्या मुकोटाचं काढायचं आहे, मतलब तन्वीचा मुकोटा तिला काढायचा आहे. तर असं वाटतंय की तन्वीच झालेली आहे कॅप्टन. बट विल सी यू इन द एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया आणि निकष लावूया. तर हा होता आजचा व्हिडिओ, हा होता आजचा रिव्ह्यू. तुम्हाला कसं वाटला नक्की माझं कमेंट सेक्शनवर कमेंट करा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे. जय भवानी, जय शिवाजी. तुमची स्नेहा जाधव.